18 नोव्हेंबरला कोर्टात यावर सुनावणी झाली। या सुनावणीला राहुल गांधी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे हजर राहू शकले नाहीत आणि त्यामुळेच येत्या 2 डिसेंबरला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश हे दंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहेत। लंडन इथल्या एका कार्यक्रमात सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला। या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत राहुल गांधींना बजावलेलं समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्यानं ते परत आलं होतं। हे समन्स दिल्लीच्या पतियाला हाऊस न्यायालयात गेलं, मात्र राहुल गांधी यांचं निवासस्थान 30 हजारी जिल्हा न्यायालयाच्या हद्दीत असल्यानं पुण्याच्या विशेष न्यायालयात हे समन्स परत आलं। त्यामुळे राहुल गांधींना विशेष न्यायालयाकडून समन्स बजावलं होतं। दरम्यान नव्यानं पाठवलेलं समन्स राहुल गांधींच्या घरी पोहोचल्याबाबतच्या टपाल विभागाचं कागदपत्रही फिर्यादी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात हजर केलं। मात्र समन्स मिळूनही राहुल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत, म्हणून राहुल गांधी यांना अजामीनपात्र वॉरंट काढावं असा अर्ज वकील कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला। त्यावर राहुल गांधी यांच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला। देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राहुल गांधी देशभर दौऱ्यावर आहेत। न्यायालयाचं समन्स त्यांच्या कार्यालयात मिळालंय, पण ते दौऱ्यात व्यस्त असल्यानं आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत असा अर्ज मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात केला। त्यानंतर गांधी हे 2 डिसेंबरला न्यायालयात हजर होतील असं हमीपत्र न्यायालयानं ॲडव्होकेट पवार यांच्याकडून लिहून घेतलं। तर राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवण्यात येऊ नये। 2 डिसेंबरला न्यायालयात हजर होणं अनिवार्य असेल, अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं जाऊ शकतं, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे। राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते तर सात्यकी सावरकर यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत दावा केलाय की राहुल गांधी हे मार्च 2023 मध्ये लंडनमधील एका कार्यक्रमाला संबोधित करत होते, तेव्हा ते म्हणाले की सावरकर यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की त्यांनी आणि त्यांच्या 5-6 मित्रांनी मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि तेव्हा सावरकर खुश